दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे मेंढपाळांचे वाडा आंदोलन आयोजित करण्यात येत आहे। यामध्ये महाराष्ट्रातील मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्या शेळ्याकरिता चराई करणे उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय वन कायदा 1927 अन्वये मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांना बंदी घातलेले वनराई अधिकार उठवण्याबाबत बाहेर राज्यातून येणाऱ्या कायम स्थलांतरित पशूंना महाराष्ट्रात चराई बंदी करणे, वन विभागाकडून मेंढपाळांवर होणारा अन्याय थांबवून मेंढपाळांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत, महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या शेळ्यांसाठी मोबाईल हॉस्पिटल तयार करून दर 3 महिन्यांनी शेळ्या मेंढ्यांची आरोग्य तपासणी करण्याबाबत, महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्या मोफत पशुगणना करून 1 रुपये प्रमाणे विमा कवच उपलब्ध करून देण्याबाबत मेंढपाळांचे वाडा आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। स्थितीतून जात आहे। एकतर चराईला जंगल उपलब्ध नाही, तर प्रांतीय जेव्हा मेंढपाळ होते जनावर ते निवड चाराच खात नाही तर पण आजार पण होते आणि प्रचंड नुकसान आपल्या भागातील खास करून हिंदू मेंढपाळांचे मुद्दा म्हणून तुम्हाला हिंदू मेंढपाळ आणि हे हिंदू मेंढपाळांचे प्रचंड अतोनात त्यांना चराईसाठी जागा उपलब्ध केल्या जात नाही। 1927 चा जो बंदी घातलेला जो कायदा आहे वन कायदा तो उठवणं गरजेचं आहे। काही ठिकाणी चारा आपण चालू देत नाही आणि मेंढपाळ हा शेतकरीच आहे, त्याला शेतकरी दर्जा दिली पाहिजे, त्याचा इन्शुरन्स उतरवला पाहिजे आणि प्रचंड मेहनतीनं हा धंदा करत असताना सरकारचा 1 रुपया सुद्धा त्यांना लाभ नाही। त्याच्यामुळं आम्ही 7 तारखेला वाडा आंदोलन आम्ही करणार आहोत आणि यामध्ये प्रचंड ताकदीनं उलट हे आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून मेंढपाळ लोकांनी सगळ्या संघटनेने आम्हाला आग्रह केला। त्यांच्या आग्रहाखातीर मी आंदोलनात सहभागी होता। दुसरा असं तर डॉक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं, ते पण येणार आहे आणि त्यांचा सुद्धा सहभाग इथे राहणार आहे। दुसरा मुद्दा कर्ज माफीचा। मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि आता अडचण बँकेच्या अशा वाढल्या का आता लोकांना आता ह्या महिन्या कर्ज वसुलीच्या महिन्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तर 3 महिन्यात जर कर्ज वसुली झाली नाही तर बँका डब्याची आणि शेतकऱ्याला सुद्धा पुढचं कर्ज भेटणार नाही। हे तेवढंच 6% जो कर्जमाफी व्याज माफी भेटते ती व्याज माफी सुद्धा शेतकऱ्याला भेटणार। आता सरकार सरसकट कर्जमाफ म्हणतोय, 7-12 कोणा म्हणतं, पण ते विश्लेषण करून सांगत नाही। जर आपण उदाहरण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 मध्ये आली आणि आपले एकूण कर्जदार होते 97,892। माफी भेटली 48,708 लोकांना, म्हणजे 487 कोटी लोक कर्ज माफ झालं, 74,000 लोकांना कर्जमाफी झाली। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।